श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे आज आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तर ती कधी उचलायची आहे, उत्तर पूजा कशी करायची आहे, पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरतो नारळ असेल, कलश असेल, तांदूळ असतील, त्याचप्रमाणे आपण देवीसमोर विडा ठेवत असतो, पाने, फुले, तर या सर्व साहित्याचे काय करावे, प्रत्येक गुरुवारी साहित्य नवीनच घ्यावे का, प्रत्येक गुरुवारी नारळ बदलावा का, अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आपण जी देवीची ओटी भरतो तर ती कोणत्या गुरुवारी भरावी आणि जर आपण पहिल्याच गुरुवारी ही ओटी भरली असेल तर या ओटी साहित्याचे काय करावे ही माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। उद्या म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं स्नान आटोपायचं आहे, यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या पूजेमध्ये आपण जो दिवा लावलेला आहे तर तो दिवा आपल्याला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे। या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत, त्या दिव्याची पूजा करायची आहे। यानंतर आपण लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली असेल किंवा फोटो ठेवलेला असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल, त्याचप्रमाणे श्रीयंत्र असेल किंवा तुम्ही इतर गोष्टी ठेवल्या असतील जसं की घंटा असेल, शंख असेल, चांदीचा शिक्का असेल, तर या सर्वांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला फूल जे आहे तर ते सुद्धा सर्वांना अर्पण करायचं आहे। या सर्व देवदेवतांची आपल्याला सर्वप्रथम पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि आपल्याला उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे, म्हणजे आपल्याला देवीला क्षमा मागायची आहे की आपण जे श्रद्धेने हे व्रत केलेले आहे किंवा उपवास केलेला आहे, जी काही पूजा केलेली आहे, या पूजेमध्ये नकळतपणे जर काही चुका झाल्या असतील किंवा या पूजेमध्ये जर काही कमी राहिले असेल तर आपल्याला देवीने क्षमा करावी आणि आपल्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी नांदावी, भरभराट यावी। तर अशी आपल्याला क्षमा प्रार्थना जी आहे तर ती सर्वप्रथम करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या हातातील जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला सर्व देवदेवतांवरती टाकायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला ही उत्तर पूजा सर्वप्रथम करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कलश जो आहे तर तो थोडासा आपल्याला हलवायचा आहे आणि यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटं थांबायचं आहे आणि यानंतर आपल्याला पूजा जी आहे तर ती उचलायची आहे आणि यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। देवपूजा करताना आपण या लक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये ज्या ज्या मूर्ती मांडलेल्या आहेत तर त्या मूर्ती देवघरामध्ये त्यांच्या जागेवरती आपल्याला ठेवायच्या आहेत। या पूजेमध्ये आपण जे ढाळे वापरलेले असतात तर ते आपल्याला घराबाहेर 4 दिशांना टाकायचे आहेत आणि आपण जर शहरामध्ये राहत असू, आपल्याला घराबाहेर टाकणे शक्य नसेल तर आपल्या घराच्या 4 कोपऱ्यामध्ये हे ढाळे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि 1-2 दिवसानंतर तुम्ही हे ढाळे जे आहेत तर ते एखाद्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता। त्याचप्रमाणे विड्याची जी पाने आपण वापरलेली आहेत तर ते आपल्याला निर्माल्यमध्ये टाकायची आहेत। देवीसमोर आपण जो विडा ठेवलेला आहे तर त्यातील पाने फक्त निर्माल्यमध्ये टाकायची आहेत आणि विड्यावरचं जे साहित्य आहे सुपारी, लवंग, वेलची असेल, बदाम असेल, खारीक असेल तर ते मात्र आपल्याला साहित्य प्रत्येक गुरुवारी आपल्याला तेच साहित्य वापरायचं आहे। त्याचप्रमाणे नारळ, अक्षता जे आपण या पूजेमध्ये वापरलेले आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला आपण जे चौरंगावरती किंवा पाटावरती कापड अंतरलेलं असतं तर त्यामध्ये हे सर्व साहित्य बांधून ठेवायचं आहे। प्रत्येक गुरुवारी आपल्याला हेच साहित्य वापरायचं आहे। प्रत्येक गुरुवारी नवीन साहित्य वापरण्याची आवश्यकता नाही। त्याचप्रमाणे जर नारळाला तडा गेला तर मात्र आपल्याला नारळ जो आहे तर तो बदलायचा आहे। थोडक्यात काय तर पूजेमध्ये जेवढं खराब होणारं साहित्य आहे तर तेवढं आपल्याला निर्माल्यमध्ये टाकायचं आहे आणि जे साहित्य खराब होत नाही तर हे साहित्य मात्र आपल्याला प्रत्येक गुरुवारी तेच साहित्य वापरून ही पूजा जी आहे तर ती आपल्याला मांडायची आहे। आणि उद्यापन झाल्यानंतर हा नारळ जो आहे तर तो आपण विसर्जित करू शकतो किंवा फोडू शकतो। काही भागांमध्ये हा नारळ फोडून त्याचा प्रसाद बनवून घरातील सर्व सदस्यांना वाटला जातो, बाहेरच्या लोकांना हा प्रसाद देत नाहीत। तर काही भागांमध्ये हा नारळ आपण देवी स्वरूप याची पूजा केलेली असते म्हणून पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये विसर्जित करण्याची सुद्धा पद्धत आहे। तर आपापल्या पद्धतीनुसार आपल्याला या नारळाचं विसर्जन करायचं आहे किंवा तो फोडून त्याचा प्रसाद बनवून खायचा आहे। कलशातील जे पाणी आहे तर ते आंब्याच्या ढाळीच्या साहाय्याने किंवा आंब्याच्या पानाच्या साहाय्याने आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, ज्यामुळे घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता नष्ट होईल आणि उरलेलं पाणी जे आहे
तर ते इतर झाडांना घालायचं आहे, परंतु चुकूनही तुळशीला हे पाणी अर्पण करायचे नाही. त्याचप्रमाणे आपण देवीची ओटी जी आहे तर ती प्रत्येक गुरुवारी भरायची का? तर कोणत्याही एका गुरुवारी आपण ही ओटी भरू शकतो. जर आपण आजच ही ओटी भरलेली असेल तर पुढच्या गुरुवारी आपल्याला देवीची ओटी भरण्याची आवश्यकता नाही. उद्यापन झाल्यानंतर हे जे ओटीचं साहित्य आहे तर ते आपण एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकतो किंवा एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ठेवू शकतो किंवा आपण स्वतः जरी वापरलं तरीसुद्धा चालेल. प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही ओटी भरण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही एका गुरुवारी आपण देवीची ओटी भरू शकतो.